आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. अजब शासनाचा गजब कारभार. 10 वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतीला भल्या मोठ्या भेगा. शाळेचा दरवाजा उघडताच स्लॅब कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली. शाळेची इमारत धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांचा नकार. केज तालुक्यातील तरनाळी गावातील सानप वस्ती ही डोंगराळ भागात असल्याने या ठिकाणी गेल्या 10 ते 12 वर्षांपूर्वी वसतिशाळा इमारत बांधकाम झालं आहे. परंतु सदरील बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज इमारत निकामी झाली आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसवणे हे धोक्याचं आहे. या इमारतीच्या चहूबाजूनी भल्या मोठ्या भेगा पडलेल्या असल्याने सध्या पावसाचे दिवस असल्याने या इमारतीच्या भिंतींमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाऊस सुरू झालेला असून आज सगळ्यात भिंती ओल्या असल्याने दिसून आलेल्या आहेत. जर या भिंती मजबूत असत्या तर यामध्ये पाणी आले नसते. यावरून असं दिसतंय की सदरील बांधकाम हे अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे झाल्याचं निष्पन्न होत आहे. आता मात्र पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असून या ठिकाणी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देत आहेत. कारण शाळेची इमारत ही धोकादायक बनलेली असल्याने या शाळेची इमारत कधीही ढासळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांची एकच मागणी आहे की ही इमारत निकामी झाली असून या नवीन इमारतीचे बांधकाम करून द्यावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे. या शाळेकडे जाण्यासाठी दुर्गम भाग आणि घाट असल्याने याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अधिकारी यांनी जर बांधकाम सुरू असताना लक्ष दिले असते तर ही वेळ आज आली नसती. मात्र शासनाचे अधिकारी यांनी मिळून या कामात मलिदा खाल्ल्यामुळे शाळेचे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पालकांमधून बोलले जात आहे. तर सदरील बांधकाम हे कोणाच्या काळात झाले याचा तपास लावून सदरील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी पालकांमधून मागणी जोर धरते आहे. अशा भ्रष्ट अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी हीच अपेक्षा. आमची मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत यासाठी योग्य ती कार्यवाही करा. शासनाला काल आपण BO साहेबाला या शाळेच्या इमारतीबाबत दुरुस्तीसाठी किंवा ह्या इमारतीची निकामी इमारत झाली आहे तर धोक्याची विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी धोका आहे असं आपण पत्र दिलं आहे. काय सांगाल, काय आज आपल्या इथं या इमारतीला जास्त वर्ष झालेले नाहीत परंतु अतिशय ही जीर्ण झाली. इकडे पहा तुम्ही, ही म्हणजे या ठिकाणी थोडीशी चांगली आहे इमारत. पलीकडे पाहताल तर तुम्ही अतिशय जीविताला धोका निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांच्या. काल आपण BO साहेबांना पत्र दिलं तर BO साहेबांचं काय म्हणणं आलं किंवा साहेबांचं म्हणणं असं आलं की गावकऱ्यांशी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी चर्चा करून तुमच्या स्तरावरच तुम्ही विद्यार्थ्यांची सोय करा. ही शाळेचं बांधकाम होऊन किती वर्ष झालं असेल असं वाटतं? एक 15-20 वर्ष झाली असतील असं वाटतं मला. म्हणजे मला निश्चित माहीत नाही कारण मी 1 वर्षापूर्वीच या ठिकाणी जॉईन झालेलो आहे. तर तात्काळ म्हणजे उघडल्यानंतर विद्यार्थी इथं बसलेले नव्हते म्हणून गनिमत. काल 9:30 वाजण्याच्या सुमारास पहिला दिवस असल्यामुळे मी लवकर शाळेला आलो होतो आणि शाळाचा दरवाजा उघडला. मुलं बाहेर प्रांगणामध्ये उभे होते परिपाठासाठी आणि अचानकच हा स्लॅबचा भाग कोसळला, म्हणजे गिलावात समजा, आणि हे पूर्ण गज उघडे पडलेले आहे आणि अतिशय धक्का बसला मला की या ठिकाणी कोणी विद्यार्थी नव्हते म्हणून गनिमत बरं झालं. यात अतिशय म्हणजे वाईट घटना झाली असते. मोठे मोठे बघायचे थोडक्यात सांगायचं म्हणजे धोकादायक इमारत झालेली आहे. ओलं कशाने झालंय सर? पाण्यामुळे झालेलं. पाणी पूर्ण झिरपतं या ठिकाणी. भिंतीमध्ये पाणी मुरतं.
काय सांगाल आज या शाळेची दुरावस्था पाहून आपण या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात, तर काय सांगाल आज? या शाळाची लवकरात लवकर दुरुस्ती नाही, डायरेक्ट पाडून नवीनच बांधकाम सुरू करावे अशीच मागणी आहे आम्ही ग्रामस्थांची. सर्व जीवाला धोका आहे सर्व विद्यार्थ्यांच्या. पालक शाळेत पाठविण्यात आलेत विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे लवकरात लवकर शाळा बी बंद पडण्याची शक्यता आहे. या शाळाची दखल घेऊन नवीन बांधकामाला सुरुवात करावी अशीच मागणी आहे. काय सांगाल मामा, आज या शाळेमध्ये जे तुमचे नातरुंड लेकरं येत आहेत, तर काय तुमची मागणी काय आहे शासनाकडे? मागणी काय, शाळाचीच मागणी साहेब. हे लोक मुलं ही दुसरीकडे पाठवायला लागले ते शाळेला पाहून. ही शाळा पडाय झालेली, ह्याच्यापासून धोका आहे. तर शासनाने हे लवकर सोयी करून द्यावं. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.